आणि बुलेटिनच्या सुरुवातीला शेतकरी वर्गासाठी एक दिलासादायक बातमी आहे, कारण केंद्र सरकारकडून कर्जमाफीच्या नव्या फॉर्म्युलाबाबत सध्या चर्चा सुरू आहे असं कळते आणि कर्जमाफीचा नवा प्रस्ताव लवकरच येण्याची शक्यता आहे। सूत्रांकडून जी माहिती मिळते त्यानुसार 1 लाखापर्यंतचं कर्ज व्याजमुक्त करण्याची चर्चा सध्या केंद्र पातळीवरती सुरू आहे। तेलंगणाच्या धर्तीवरती ही कर्जमाफी शेतकऱ्यांना मिळू शकते। प्रशांत लीला रामदास आमचे दिल्लीचे प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत। प्रशांत, नक्की चर्चा काय होतीये? 1 लाखांपर्यंतचं कर्ज आहे ते व्याजमुक्त करणं आणि त्यासोबत इतर कुठल्या गोष्टींवरती सध्या चर्चा होतीये? केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पंतप्रधान निवास आणि 7 लोक कल्याण मार्ग जे आहे तिथे चालू आहे आणि साधारणतः 6 वाजता ही बैठक सुरू झालेली आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे या बैठकीमध्ये अत्यंत महत्त्वाचा जो एक प्रस्ताव येतोय की ज्या पद्धतीनं 5 राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाला सपाटून मार खावा लागला होता, त्यामध्ये 3 राज्य त्यांना गमावावे लागले। यातून शिकवण घेत त्यांनी कर्जमाफीसाठी नवीन प्रस्ताव मांडण्याची तयारी सुरू केली आहे। यामध्ये खास करून तेलंगणा आणि ओडिशाच्या राज्याच्या धर्तीवरती हा प्रस्ताव असणार आहे। सोबतच यामध्ये ज्या पद्धतीने तेलंगणामध्ये केव्हाही पेरणी करायच्या पूर्वी 4000 रुपये साधारणतः 4000 रुपयाची मदत केली जाते, त्याच धर्तीवरती 4000 रुपयाची मदत करण्याचा प्रयत्न या संपूर्ण देशातील संपूर्ण शेतकऱ्यांना असणार आहे। आणि सोबतच ज्या पद्धतीने 1 लाख रुपयाचं व्याजमुक्त कर्ज देण्याचाही प्रस्ताव आहे। सोबतच जर बघितलं ज्या पद्धतीने हे जे सर्व मदत जी आहे हे थेट शेतकऱ्याच्या खात्यात जमा करण्याचाही प्रस्ताव या माध्यमातून येत आहे। आणि सोबतच हा जो नवीन प्रस्ताव आहे यामध्ये सोबतच ज्यांच्याकडे जमीन नाही आहे त्यांनाही या योजनेत सामील करून घेण्याचा प्रयत्न आहे। स्टुडिओ सोबतच प्रशांत, जेव्हा काँग्रेसचं आता 3 राज्यांमध्ये सत्ता आलेली आहे आणि त्यांनी लगेच 2 दिवसात निर्णय घेतले की शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल आणि त्यानंतर आता भाजपनं हे मोठं पाऊल उचललेलं आहे, कुठेतरी काउंटर करण्याचा प्रयत्न सुरू आहे असं म्हणायचं? बरोबर आहे। ज्या पद्धतीने आपल्याला माहित असेल की ज्यावेळेस मागच्या वर्षी दुष्काळ पडला होता त्यानंतर सर्व राज्यांनी आपापल्या राज्यात दुष्काळ घोषित केला होता। उत्तर प्रदेश असो किंवा मग महाराष्ट्र असो किंवा इतरही काही राज्य असो, या सर्व राज्यामध्ये दुष्काळाची घोषणा करण्यात आली होती। पण ज्या पद्धतीने ते पैशाचं वितरण झालं, ज्या पद्धतीने त्यासाठी शेतकऱ्यांना फेऱ्या माराव्या लागल्या, लोकांना त्यांना अनेक ठिकाणी संगणकामध्ये माहिती भरता येत नव्हती, या सर्व पार्श्वभूमीवर जर बघितलं तर ज्या पद्धतीने 5 राज्यांमध्ये सपाटून मार खाल्ला, त्यानंतर आता ज्या पद्धतीने केंद्र सरकार खडबून जागं झालं आणि त्यांनी शेवटी निर्णय घेतलाय की शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्याशिवाय पर्याय नाही आणि सोबतच ज्या पद्धतीने देशभरात आंदोलन झालेलं आहे शेतकऱ्यांचं, आपल्याला माहित असेल लॉंग मार्च असो, दिल्लीतला महामार्च असो किंवा इतरही शेतकऱ्यांचे मार्च असो, ज्यातून थेट लक्ष भारतीय जनता पक्षाला करण्यात आलं होतं। आणि यातून शिकवण घेत आता कुठेतरी नवीन प्रस्ताव कर्जमाफीचा देण्याचा प्रयत्न या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत येण्याची शक्यता आहे। आणि या माध्यमातून एक प्रकारे असं म्हणता येईल की जी माहिती सूचना दिली आहे शेतकऱ्यांना दिलासा मिळावा असाच सरकारचा प्रयत्न आहे। पण त्या दिलासाला आता कुठेतरी उशीर झालाय असंही शेतकरी नेते चर्चेला जात आहे, कारण की ज्या पद्धतीने मार्चच्या माध्यमातून जी माहिती पुढे आली होती। निश्चित प्रशांत, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। आणि यानंतरची बातमी आहे तामिळनाडूमधून एका क्रेझी फॅन्सची। क्रेझी फॅन्स अजित नावाच्या सुपरस्टारचे त्यांनी 30 ते 35 फुटांचा एक मोठं पोस्टर उभारलेलं होतं आणि त्या पोस्टरला दुग्धाभिषेक करण्याच्या नादात हे अख्खं पोस्टर आहे ते खाली उभ्या असलेल्या फॅन्सच्या अंगावरती कोसळलं, ज्याच्यामध्ये जवळपास 5 ते 6 जण जखमी झाल्याची माहिती मिळते। तामिळनाडूतल्या एका शहरातला हा सगळा प्रकार आहे। अजित नावाचा एक सुपरस्टार आहे तामिळनाडूचा आणि त्याच्या कटआउटला दुग्धाभिषेक घालून त्याला हार घातला जात होता। एकाच वेळी जवळपास 5 ते 6 जण या संपूर्ण ढाच्यावरती चढले होते आणि ते वजन सहन न झाल्यामुळे हा संपूर्ण ढाचा आहे तो कोसळला। महेश तिवारी आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देतील। महेश, कधीची आहे ही घटना? आपण आज जर बघितलं तर कॉलिवूड म्हणजे तमिळ चित्रपट सृष्टीमध्ये 2 सुपरस्टार रजनीकांत आणि अजित या दोघांचे चित्रपट आज रिलीज झालेले आहेत। रजनीकांतचा पेटा आणि अजितचा जो आहे विश्वासम, आणि या दोन्हीवरून आज तमिळनाडूमध्ये प्रचंड गदारोळ पाहायला मिळत आहे। ही घटना जी आहे
ती वेल्लूरमध्ये घडलेली आहे. फॅन्सनी त्या ठिकाणी हा चित्रपट ज्या ठिकाणी रिलीज झाला त्याच बाजूच्या थिएटरमध्ये रजनीकांतचा चित्रपट रिलीज झाला. मात्र इथं दोन्ही फॅन्स मध्ये प्रचंड चढाओढ लागली होती की आमचा हिरो श्रेष्ठ आहे की तुमचा हिरो श्रेष्ठ आहे. आणि याच्यावरून या ठिकाणी हा दुग्धाभिषेक करण्यात आला. त्यामध्ये हा फ्लॅट कोसळला आणि त्याच्यानंतर आपण जर बघितलं तर त्याच ठिकाणी दुसरी घटना जी आहे ती एकमेकांवर तलवारी घेऊन हे फॅन्स धावून गेले होते. त्याच्यातही प्रचंड राडा झाला. काही लोक जखमी झाले. आणि दुसरी एक घटना जी आहे धक्कादायक म्हणजे मदुरैमध्ये झालेली आहे. मदुरैमध्ये सुद्धा आता फॅन्स मध्ये संघर्ष झाला होता आणि त्या ठिकाणी तर एका फॅन्सने वडिलांनी चित्रपट पाहण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून वडिलाला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केलेला आहे. दुसऱ्या एका जर आपण घटना बघितलं तर रजनीकांतच्या बद्दल फॅन्स मध्ये किती हे आहे एक दर्शवणारी घटना अशी आहे की चेन्नईमध्ये तर एका जोडप्याने हा पिक्चर रिलीज होण्याचं निमित्त ठेवून थिएटर समोरच लग्न करून घेतलं. त्यावरून आपल्याला हे या तमिळ चित्रपट सृष्टीमध्ये फॅन्स मध्ये स्वतःच्या क्रेझी फॅन्सचा हा क्रेझी प्रकार वारंवार दक्षिणेमध्ये समोर येताना बघायला मिळतोय. महेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. आणि यानंतर राज्यातली एक धक्कादायक बातमी. खरं तर माकडाचं शेपूट गळून माणूस झाला त्याला काही हजार वर्ष लोटलेली आहेत. मात्र माणसामधलं पाशवी प्रकार आहे तो अजूनही सातत्यानं समोर येतोय. गोंदियामध्ये सेल्फी काढण्याच्या म्हणजे या सगळ्या सेल्फी काढण्याच्या प्रकारामध्ये माणसातलं जे जनावर आहे ते समोर आलेलं आहे आणि दुसरीकडे एका माणसाचं प्राणी प्रेमही समोर आलंय. नेमकं काय घडलंय पाहूयात. बिबट्या आणि माणसातला संघर्ष अधोरेखित करणाऱ्या या दोन वेगवेगळ्या घटना. गोंदियातल्या घटनेनं माणसामध्ये दडलेल्या जनावराचं दर्शन घडलंय तर साताऱ्यामध्ये बिबट्याला वाचवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणाऱ्या कर्तव्यनिष्ठ वनाधिकारी पाहायला मिळालेत. 8 महिन्यांच्या जखमी बिबट्याच्या जीवाशी खेळणाऱ्या या ग्रामस्थांनी स्वतःला माणूस म्हणून घेण्याचा अधिकार कधीच गमावला. गोंदिया तालुक्यातल्या सडक अर्जुनीमधल्या टोळक्यांची जनावरांशी तुलना करणं हा देखील जनावरांचा अपमान ठरेल. फोटो काढू का? कोयलेरी बीटमधल्या एका निर्जन ठिकाणी झाडाखाली विसावा घेणाऱ्या जखमी बिबट्यावर या स्थानिक टोळक्याची नजर पडली. एकानं बिबट्यासोबत सेल्फी काढण्याची इच्छा बोलून दाखवली. जखमी बिबट्या आपल्यावर हल्ला करू शकणार नाही याची जाणीव होताच टोळक्यानं तुकरट टिप्पणी करायला सुरुवात केली. एका पठ्ठ्यानं बिबट्याच्या शेपटीला पकडून फरफटत त्याला मोकळ्या जागेत आणलं आणि त्यानंतर त्याच्यासोबत सेल्फी काढायला सुरुवात केली. फोटो काढू का? टोळक्यानं केलेल्या अत्याचारामुळे या हतबल बिबट्याचा मृत्यू झालाय. या धक्कादायक प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच वन विभागानं प्रकाश पुरम, लोकेश कापगाते आणि आदिप गोंदिल यांना अटक केली तर इतर आरोपींचा शोध सुरू आहे. गोंदियामध्ये मानवाच्या अत्याचारामुळे बिबट्याला प्राण गमवावे लागलेले असले तरी साताऱ्यात मात्र विहिरीत पडलेल्या बिबट्याची सुखरूप सुटका करण्यात आली. कराड तालुक्यातल्या खमकरवाडीमध्ये गेल्या काही दिवसांपासून दहशत माजवणारा बिबट्या विहिरीत पडला. बिबट्या पाण्यात पडल्याचं समजल्यावर ग्रामस्थांनी तात्काळ वन अधिकाऱ्यांना पाचारण केलं. बिबट्या पाण्यातून बाहेर यावा यासाठी वन अधिकाऱ्यांनी सुरुवातीला एक लोखंडी खाट विहिरीत सोडली. बिबट्या खाटेवर चढला. त्यानंतर वन अधिकाऱ्यांनी विहिरीत पिंजरा सोडला. वन अधिकाऱ्यांच्या प्रयत्नांना यश आलं. बिबट्यानं पिंजऱ्यात झेप घेतली आणि ग्रामस्थांसह वन अधिकाऱ्यांनी देखील सुटकेचा निश्वास सोडला. साताऱ्यातल्या बिबट्याच्या सुटकेमुळे समाधान व्यक्त केलं जात असलं तरी गोंदियातल्या घटनेनं मात्र माणसाला शर्मेनं मान खाली घालायला लावली आहे. गोंदियाहून प्रवीण मुधोळकर आणि साताऱ्याहून किरण मोहितेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तेव्हा या व्हर्च्युअल जगाच्या नादामध्ये माणूस माणुसकी विसरत चाललाय असंच म्हणायला हवं. यानंतरची बातमी आहे राजकीय वर्तुळातून. निवडणुका तोंडावरती आलेल्या आहेत आणि याच पार्श्वभूमीवरती युती सरकारवरती हल्लाबोल करण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं आता वेगवेगळ्या यात्रांना सुरुवात केलेली आहे. रायगडवरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं दर्शन घेऊन आज राष्ट्रवादी काँग्रेसनं परिवर्तन यात्रेची सुरुवात केली आहे तर दुसरीकडे काँग्रेसनं नागपुरातून जनसंघर्ष यात्रेला सुरुवात केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवर्तन यात्रेदरम्यानची पहिली सभा चौदार तळ्याजवळच्या पटांगणावर पार पडली. यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ यांनी सरकारवर जोरदार प्रहार केला. तर दुसरीकडे संघर्ष यात्रा काढणाऱ्या काँग्रेस नेत्यांनी नागपुरातल्या टेकडी गणेश तसंच प्रसिद्ध संत ताजपुद्दीन बाबा यांचं दर्शन घेत इडापिडा टळो आणि फसवणूक करणारं सरकार जाओ अशी प्रार्थनाही केली. माझा सवाल आहे की एवढी भांडणं तुमच्यात असतील तर 2 दिवसापूर्वी सॉफिटेल नावाच्या मुंबईतल्या हॉटेलमध्ये रात्री उशिरा मुख्यमंत्र्यांना भेटायला नाक घासत उद्धव ठाकरे का गेले होते? या प्रश्नाचं उत्तर त्यांनी द्या. बाहेर लोकांना फसवण्याची भाषा आणि रात्री अपरात्री जाऊन चर्चा करताय, गुलगुलू काय काय ठरवताय. दुसऱ्या बाजूने त्या पक्षाचा प्रमुख तुमच्याबद्दल धोपाटणं गाठलं पाहिजे अशी भाषा वापरतो. अरे बाळासाहेब ठाकरेंचं रक्त असेल तर उद्या सकाळी राज्याच्या मंत्रिमंडळातून बाहेर यायचं धाडस दाखवा. ती गोष्ट एका वाघाची. जंगलात एक वाघ असते आणि मजा करीत असते. एका दिवशी त्या वाघाला एक मुलगी आवडते आणि तो वाघ त्या मुलीच्या प्रेमात पडतो. मुलगी वाघाला म्हणते, मला तू आवडतोस पण तुझ्या पंजाला नख आहेत, ती मला लागली तर वाघ नख काढून येतो. मला सुळे दात आहेत. वाघ जातो, दात पाडून येतो. दात पाडून आल्यावर वाघाच्या लक्षात येतं की याला पण तर जंगलातले वाघ आहेत, ना नख राहिली ना दात राहिले. आणि त्याच जंगलात वाघाचे कुत्र्यापेक्षा वाईट हाल होतात. आपके ऊपर बहुत बेदर्दी से आपको सताया जा रहा है. 15 अक्टूबर तक इलेक्शन हो जाएगा असेंबली का, और मैं और यहाँ के हमारी सरकार आपके सारे दुख दर्द दूर करेंगे. किसानों को उत्पादन खर्चा होता है, उससे 1.5 गुना पैसा मिलना चाहिए. मिलना चाहिए कि नहीं मिलना चाहिए? मैं आपसे पूछता हूं, मिलना चाहिए कि नहीं मिलना चाहिए? अरे मिलना तो चाहिए, मगर है किधर? है मिलना चाहिए, देता कौन? दुसरीकडे युती संदर्भात विखारी टीका करणाऱ्या उद्धव ठाकरे यांना भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी प्रत्युत्तर दिलेलं आहे. टीका करण्यासाठी उद्धव ठाकरे जी भाषा वापरतात त्यावरून त्यांची पातळी कळते अशा शब्दात दानवेंनी उद्धव ठाकरेंवरती पलटवार केलाय. शिवसेनेची पंढरपूरची वारी असो किंवा उद्धव ठाकरेंचा दुष्काळ दौरा, शिवसेना पक्षप्रमुखांनी भाजप नेतृत्वावरती टीकेचे जहरी असे बाण सोडले होते आणि त्याला आज दानवे यांनी उत्तर दिलंय. औरंगाबादमधल्या पत्रकारांनी छेडलं असताना दानवेंनी ही प्रतिक्रिया दिली आहे. शेतकरी जगला काय, शेतकरी मेला काय, मला मतं दिली पाहिजे तेवढ्यावरती मी खुश आहे. बाकी शेतकऱ्याचं काही होऊ देणार नाही. ही अवलाद शिवसेनेची नाही, अजिबात नाही. आणि म्हणून मी पंढरपूरच्या सभेत बोललो होतो की जी काही युतीची चर्चा चालली आहे पेपरमधनं, आमच्याकडे नाही. तेव्हा मी चिडून बोललो होतो, तेच परत बोलतोय. युतीची चर्चा गेली खड्ड्यात. पहिले माझ्या शेतकऱ्याचं काय करतं ते बोला. एवढ्या मोठ्या वरच्या लेवलचा नेता वैयक्तिक नावानिशी बोलतो तेव्हा त्यांची पातळी कुठपर्यंत जाऊन पोचली लक्षात येते. ते मलाच काय, मोदीजीला बोलतात, अमित भाईला बोलतात, मला बोलतात. त्यांनी अशा प्रकारचं वक्तव्य करणं हे चुकीचं आहे. पण युती होऊ घातलेली चर्चा चालू, अशा वक्तव्यांमुळे थोडीशी कटुता येईल हे त्यांना वाटलं पाहिजे ना. आम्ही कुठे बोलतो, मलाही बोलता येतं, शब्द माझ्याजवळ बी आहेत. तुम्ही सकारात्मक आहे युतीसाठी? हां, आम्ही सकारात्मक युतीसाठी, आमची इच्छा आहे युती व्हावं. पण शिवसेना म्हणते की तुम्ही फक्त पेपरमध्ये किंवा मीडियासमोर असं बोलताय, प्रत्यक्षात संपर्क हा शिवसेनेसोबत होत नाही. असं हे दोन्ही बाजूंना प्रतिसाद मिळेल योग्य वेळी.
स्वागत. तब्बल 45 वर्षांनंतर यवतमाळमध्ये 92वे अखिल भारतीय साहित्य संमेलन पार पडणार आहे. अरुणा ढेरे या संमेलनाध्यक्ष आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून या साहित्य संमेलनामध्ये अनेक वाद रंगले, राजकारणही झालं, दबावाला बळीही पडले असे आरोप झाले. त्यात आता साहित्य महामंडळाने एक स्तुत्य निर्णय घेतलेला आहे. उद्या जे साहित्य संमेलनाचं उद्घाटन होतंय त्याची उद्घाटक असेल आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याची पत्नी. दरम्यान स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मात्र या साहित्य संमेलनाला उद्घाटन सोहळ्याला हजर राहू शकणार नाही, ते गैरहजर राहणार असल्याचं कळतंय. दुसरीकडे अनेक साहित्यिकांनी याआधी साहित्य संमेलनावरती बहिष्कार टाकलाय. या सगळ्या गोंधळाच्या वातावरणात खरंच किती आणि कशी साहित्य विचारांचा मेळा भरणार आणि त्यातून उपस्थित काय संदेश घेऊन जाणार हा मात्र प्रश्नच आहे. आणि यासोबत न्यूजरूम बुलेटिनमध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.